नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर ह्या टॉपिकमध्ये जे अँटीजन कसा एंटर होतो बॉडीमध्ये त्या सेलमध्ये, तसंच त्याचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचं फंक्शनिंग वगैरे काय आहे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचं, तसंच त्याचं इलिमिनेशन वगैरे कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर कोणते मेकॅनिझम त्याच्या अगेन्स्ट हे पूर्णपणे त्याला इलिमिनेट करण्यासाठी वापरलं जातं, तसंच त्याचं या पूर्ण जे कॉम्प्लेक्स आहे त्याचं आउटकम काय असतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच या ज्या टॉपिक आहेत त्याचे मी नोट्स ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ऑल्सो नोन ॲज अ इम्युनो कॉम्प्लेक्स आर फॉर्म वेन द अँटीबॉडी लॅच ऑन टू दी स्पेसिफिक अँटीजन. आणि ज्या वेळेस हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स केव्हा तयार होतं, त्याला इम्युनो कॉम्प्लेक्ससुद्धा म्हटलं जातं, केव्हा तयार होतं ज्या वेळेस अँटीबॉडी, जेव्हा बी सेल हे अँटीबॉडी प्रोड्यूस करतात आणि ज्यावेळेस स्पेसिफिक अँटीजनवरती किंवा जो फॉरेन पार्टिकल आहे जो इम्युनो सिस्टीमने रिकग्नाईज केलेला आहे त्याच्यावरती अँटीबॉडी ज्यावेळेस बाइंड होतं, अँटीजन अँटीबॉडी बाइंड झाल्यानंतर त्याला इम्युनो कॉम्प्लेक्स किंवा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे म्हटलं जातं. दिस बाइंडिंग प्रोसेस इज अ हायली स्पेसिफिक, meaning an antibody only bind to its matching antigen like a lock and key. आणि ही जी काही बाइंडिंग प्रोसेस आहे ती हायली स्पेसिफिक आणि जेणेकरून जो काही अँटीबॉडी आहे तो स्पेसिफिक एखाद्या मॅच होणाऱ्याच अँटीजनला बाइंड होतो. जसं काही आपण जे काही ताला आणि की जसं म्हणतो तसंच याच्यामध्ये जे काही अँटीजन आणि अँटीबॉडीचं कॉम्प्लेक्स हे फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचं बाइंडिंग हे झालेलं पाहायला मिळतं. तसंच त्याचं आता फॉर्मेशन कसं होतं, ज्या वेळेस अँटीजन हा पूर्णपणे ज्या सेलमध्ये येतो आणि तेव्हा अँटीबॉडी कसं त्याला अटॅच होतं ते आता आपण पाहूयात. वेन अ पॅथोजन एंटर टू द बॉडी, इम्युनो सिस्टीम सेल कॉल्ड ॲज अ बी सेल प्रोड्यूस अ अँटीबॉडी स्पेसिफिक टू दॅट पॅथोजन अँटीजन. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, पॅथोजन हा जर बॉडीमध्ये एंटर केला किंवा एखाद्या सेलमध्ये एंटर केला तर त्याच्या अगेन्स्ट एक इम्युनो सिस्टीम रन होते, जेणेकरून बी सेल काय करतात, अँटीबॉडी प्रोड्यूस करतात. अँटीबॉडी प्रोड्यूस केल्यानंतर स्पेसिफिक जो काही अँटीबॉडीज आहेत त्या प्रोड्यूस केल्या जातात, कारण की आधी जे रिकग्नाईज करता कोणता अँटीजन हा बॉडीमध्ये आलेला आहे किंवा पॅथोजन हा आलेला आहे. मग त्याला पूर्णपणे रिकग्नाईज केल्यानंतर एक स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडी ह्या जनरेट केल्या जातात. जनरेट केल्यानंतर दिस अँटीबॉडी हॅव द वाय शेप स्ट्रक्चर विथ अँटीजन बाइंडिंग साईट ॲट देअर टिप ऑफ द आर्म. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते वाय शेप आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून त्याच्या जे काही टिप्स असतील, त्याच्या आर्मच्या टिप असतील त्याच्यावरती अँटीजन बाइंडिंग साईट आपल्याला पाहायला मिळतात. तिथे जे काही अँटीजन आहे ते बाइंड होत असतात. वेन अन अँटीबॉडी एन्काउंटर इट मॅचिंग अँटीजन, द अँटीजन बाइंडिंग साईट ऑन द अँटीबॉडी लॉक ऑन द अँटीजन इपिटोप. ज्यावेळेस अँटीबॉडी हे त्या अँटीजनसोबत मॅच होतं त्यावेळेस जो काही अँटीबॉडी तो अँटीजनवरती अटॅक करतो किंवा एन्काउंटर करतो, तो अँटीजन त्या बाइंडिंग साईटला बाइंड होतो आणि बाइंड झाल्यानंतर वेगवेगळे त्याच्यामध्ये इपिटोप्स असतात, म्हणजे वेगवेगळे मल्टिपल इपिटोप्स असतात, जेणेकरून त्याच्यात स्पेसिफिक रिझन असतात अँटीबॉडी रिकग्नाईज करण्यासाठी किंवा अँटीजन रिकग्नाईज करण्यासाठी. मग ते पूर्णपणे वेगवेगळे इपिटोपवरती वेगवेगळे जे काही एकाच जो काही अँटीबॉडीवरती वेगवेगळे सुद्धा जे काही अँटीजन आहे ते बाइंड होऊ शकतात. दिस बाइंडिंग कॅन लिंक द मल्टिपल अँटीजन मॉलिक्यूल टू अ सिंगल अँटीबॉडी मॉलिक्यूल फॉर्मिंग अ इम्युनो कॉम्प्लेक्स. आणि एका सिंगल अँटीबॉडीचा जो काही मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती वेगवेगळे अँटीजन मॉलिक्यूल हे बाइंड होऊ शकतात, जेणेकरून जो काही इम्युनो कॉम्प्लेक्स आहे त्याचं फॉर्मेशन केलं जाईल आणि त्यालाच म्हटलं जातं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता त्याचं मेन फंक्शन काय आहे, द प्रायमरी फंक्शन ऑफ अ इम्युनो कॉम्प्लेक्स इज अ न्यूट्रलाइज टू द पॅथोजन अँड टार्गेट देम फॉर डिस्ट्रक्शन. जर प्रायमरी फंक्शन जर आपण पाहिलं, जर प्रत्येक जो काही पॅथोजन येतो आहे त्याला एनगल्प करण्यासाठी किंवा पूर्णपणे जर डिस्ट्रक्शन करण्यासाठी हे जे काही इम्युनो कॉम्प्लेक्स आहे तो रन केला जातो. तसंच वन्स अ फॉर्म ऑफ इम्युनो कॉम्प्लेक्स कॅन बी रिकग्नाइज बाय इम्युनो सेल लाईक अ फायगोसाइट व्हाईट ब्लड सेल दॅट इनगल्प दी फॉरेन पार्टिकल. ज्यावेळेस हे इम्युनो कॉम्प्लेक्स हे पूर्णपणे जनरेट होतं किंवा फॉर्मेशन त्याचं केलं जातं, ज्यावेळेस त्याच्यानंतर ज्या इम्युनो सेल असतात त्या रिकग्नाईज करतात त्या पॅथोजनला, त्या अँटीजनला, आणि जे काही फायगोसाइट्स आहे त्याचं प्रोडक्शन केलं जातं व्हाईट ब्लड सेलचं, आणि नंतर मग व्हाईट ब्लड सेल काय करतात, त्या फॉरेन पार्टिकलला किंवा त्या अँटीजनला एनगल्प करून टाकतात. फायगोसाइट हॅव अ एफसी रिसेप्टर ऑन देअर सरफेस दॅट बाइंड टू द एफसी रिजन ऑफ अँटीबॉडी इन अ इम्युनो कॉम्प्लेक्स. आणि जे काही फॅगोसाइट असतात त्याला एफसी रिसेप्टर असतात, जेणेकरून त्याच्या
हा त्या एफ सी रिएजनच्या जे काही दुसरा जो अँटीबॉडीज आहे त्याला बरोबर अटॅच होईल इम्युनो कॉम्प्लेक्समध्ये, जेणेकरून ते काय होतं, एकदा बाइंडिंग झाली अँटीजन अँटीबॉडीचं आणि नंतर मग त्याला जाऊन परत एफ सी रिसेप्टर फायगोसाईटचा एफ सी रिसेप्टर बाइंड झाला, तर मग तिथे फायगोसायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे ती ट्रिगर केली जाते आणि नंतर फायगोसाईट काय करतात, पूर्णपणे त्या कॉम्प्लेक्सला इन्ग्लप करू टाकतात आणि ते डायरेक्ट जो पूर्णपणे इम्युनो कॉम्प्लेक्स आहे त्याला डिस्ट्रॉय केल्यानंतर जो काही पॅथोजन आहे त्याला इलिमिनेट केलं जातं. हे मेन फंक्शन आहे इम्युनो कॉम्प्लेक्सचं, जेणेकरून जो काही अँटीजन आला असेल त्याच्या अगेन्स्ट एक फायगोसायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे ती रन केली जाते आणि फायगोसाईट काय करतात, एनगल्प करतात किंवा पूर्णपणे त्या इम्युनो कॉम्प्लेक्सला डिस्ट्रॉय करून त्या पॅथोजनला इलिमिनेट केलं जातं बॉडीमधून किंवा त्या स्पेसिफिक सेलमधून. आता कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. इन सम केसेस इम्युनो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन कॅन ॲक्टिवेट दी कॉम्प्लिमेंट सिस्टीम, अ कॅस्केड ऑफ अ प्रोटीन इन द ब्लड दॅट एड्स टू द इम्युनो रिस्पॉन्स. काही कंडिशनमध्ये जर पाहिलं तर जे काही इम्युनो कॉम्प्लेक्स आहे ते वेगवेगळे जे काही दुसऱ्या ज्या सेल्युलर प्रोसेस आहेत किंवा जे काही सिग्नलिंग पासवर्ड आहे किंवा सिग्नलिंग कॅस्केड आहे ते रन करण्यासाठी किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जनरेट केला जावा. तसंच वेन द कॉम्प्लिमेंट प्रोटीन bind to the immunocomplex, they create the pore into the antigen pathogen membrane leading to its lysis. आणि हे जे काही प्रोटीन असतं ते ब्लडमध्ये जे काही प्रेझेंट असतं जेणेकरून इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो आहे, तर ते काय करतं, प्रोटीन काय करतं, त्या जे इम्युनो कॉम्प्लेक्सला बाइंड होतं आणि जे काही पॅथोजनची मेम्ब्रेन असते त्याच्यामध्ये पोर घडून आणतं, म्हणजे त्याच्यात एक छिद्र घडून आणतं, जेणेकरून ते जे काही सेल असेल ते पूर्णपणे लायसिस होऊन जाईल किंवा त्याचं रप्चर होऊन जाईल आणि त्याचं जे काही पुढचं जे काही इन्फेक्शन वगैरे असेल ते थांबवण्यासाठी मदत केली जाते किंवा जे काही पॅथोजनचं डिवायडेशन वगैरे असेल त्या सेलमध्ये किंवा बॉडीमध्ये ते पूर्णपणे त्याला इलिमिनेट करण्यासाठी वापरलं जातं. तर आता ह्या जे काही मेन प्रोसेस आहे ही जी काही अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे तर त्याचा आउटकम काय आता ते आपण पाहूया. इम्युनो कॉम्प्लेक्स आर एफिशियंटली क्लिअर अ फायगोसाईट अँड द पॅथोजन इज इलिमिनेटेड. आणि जे काही इम्युनो कॉम्प्लेक्स आहे त्याच्या अगेन्स्ट जे काही फायगोसायटोसिस जे काही प्रोसेस ट्रिगर होते, जेणेकरून जो काही पॅथोजन आहे तो पूर्णपणे इलिमिनेट केला जातो आणि सम केसेसमध्ये जो काही इम्युनो कॉम्प्लेक्स आहे तो ऑकर होतो आणि जेणेकरून जे काही केसेसमध्ये क्रोनिक इन्फेक्शन घडून येतं किंवा ऑटोइम्युन डिसीजच्या काही कंडिशनमध्ये ते काय होतं, जास्त प्रमाणामध्ये इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो, कारण की क्रोनिक इन्फेक्शन त्या सेलमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये झालेलं असतं. तर मग त्याच्यामुळे काय होतं, काही वेळेस जे काही इम्युनो सिस्टीम असतील त्या स्वतःच्याच हेल्दी सेलला अटॅक करतात किंवा टिश्यूला किंवा जे काही ऑर्गन्स असतील त्याच्यावरती अटॅक करतात. त्याच्यामुळे जे ऑर्गन असतील किंवा सेल असतील त्या डॅमेज व्हायला चालू होतात आणि जर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर इम्युनो कॉम्प्लेक्स हा डिपॉझिट झाला तर त्याच्यामुळे टिश्यू आणि ऑर्गनवरती सुद्धा डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळे इन्फ्लॅमेशन घडू शकतं किंवा टिश्यू हे डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही ऑटोइम्युन डिसीज असतील किंवा जे इन्फेक्शन वगैरे असतील ते बॉडीमध्ये होऊ शकतात. त्याच्यामध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिस, लुपस, वॅस्क्युलिटिस असे जे काही डिसीज वगैरे आहेत ऑटोइम्युन डिसीज ते पूर्णपणे त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर मग हे पूर्णपणे थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस वगैरे रन केल्या जातात. निगेटिव्ह रेग्युलेशन आहे, तसंच जे काही अँटीजन असतात ते इम्युनो रिस्पॉन्सला रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. तर तसंच मी मागच्या व्हिडिओमध्ये जे अँटीजन आहे ते इम्युनो रिस्पॉन्सला कसं सप्रेस करतं ते आपण डिस्कस केलं आहे. तसंच निगेटिव्ह रेग्युलेशनमध्ये काय केलं जातं, पूर्ण जी काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे बंद केली जाते, जेणेकरून इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होत नाही. त्या दोघीचे जे काही टॉपिक्सचे जे काही व्हिडिओ आहेत ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्याच्याद्वारे जे काही इम्युनो रिस्पॉन्स जास्त प्रमाणात जनरेट होते तो पूर्णपणे सप्रेस केला जातो आणि जे काही टिश्यू सेल असतील, जे काही ऑर्गन असतील त्याच्यावर जे काही डॅमेज वगैरे असेल ते आपण पूर्णपणे बंद करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जे आहेत ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.